सुरत लुटीचा इतिहास नक्की काय सांगतो? नमस्कार. सोशल चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यापासून गेले काही दिवस मराठी इतिहास, शिवाजी महाराज आणि त्या अनुषंगाने येणारे वेगवेगळे विषय चर्चेत आहेत. आता त्याच पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज आणि सुरत मोहिमेचा मुद्दा वादाचा विषय ठरला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर या वादाला तोंड फुटलंय. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटले असा इतिहास शिकवला. महाराजांनी सुरत लुटलेच नाही, उलट सुरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने छत्रपती शिवरायांनी सुरत लुटले असा इतिहास सांगितला. याची माफी काँग्रेस मागणार का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. एकूणच काय तर शिवाजी महाराजांनी सुरत लुटले असा संदर्भ देण्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतलाय. यानंतर देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर महाराजांनी सुरतेवर केलेल्या हल्ल्याच्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे काय सांगतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. विलक्षण साहस आणि अद्भुत पराक्रम गाजवून आपल्या शत्रूंना चकित करवायचे आणि स्वतः यशाच्या धुंदीत न राहता गोंधळून गेलेल्या शत्रूच्या प्रदेशात सतत हल्ले करवायचे हे शिवाजी महाराजांचे खास तंत्र होते, असे वर्णन प्रल्हाद नरहर देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज या त्यांच्या पुस्तकात केलं आहे. कमी सैन्य शक्तीच्या जोरावर शत्रूवर मात करण्याचे कसब महाराजांच्या ठायी होते. हे इथे अर्थात वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यासाठी त्यांनी वापरलेले गनिमी कावा हे तंत्र तर सुपरिचित आहे. त्यामुळे शत्रूला शिवाजी महाराजांची नेहमीच भीती वाटत होती. म्हणूनच शत्रूंनी महाराजांचे संदर्भ शत्रू याच दृष्टिकोनातून दिले आहेत. नेमकी हीच बाब आपल्याला सुरतेच्या लुटी संदर्भातही आढळून येते. सुरतेची पहिली लूट 1664 साली जानेवारी महिन्यात शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला करण्याची मोहीम हाती घेतली. त्यावेळी पुणे जिल्हा, मध्य आणि दक्षिण कोकण, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका व प्रतापगड हे प्रदेश स्वराज्याचा भाग होते. तर उर्वरित महाराष्ट्रात मुघलांचे प्रस्थ होते. सुरत मुघल साम्राज्याचे महत्वाचे बंदर आणि व्यापारी पेठ होती. मुघलांचा व्यापार प्रामुख्याने याच बंदरातून चालत असे. युरोपीय तसेच इराणी, तुर्की व अरब त्यांच्या जहाजांची येथे नेहमीच वर्दळ असे. मध्य आशियातून मक्केला यात्रेला जाणारे यात्रेकरू याच बंदरातून पुढे जात. आर्थिक व्यवहारासाठी हे बंदर विशेष प्रसिद्ध होते. भारतातील पेढी संबंधीचे व्यवहार याच शहरातून चालत असत. शिवाय मुघल साम्राज्यातील वाहतुकीचे बंदर याच दृष्टीने सुरत हे प्रसिद्ध होते. त्यामुळे डच, इंग्रज, फ्रेंच इत्यादी परकीयांच्या वखारी सुरत बंदरामध्ये होत्या. महाराजांनी कल्याण, भिवंडी, डांग या भागातून पोर्तुगज हत्तीच्या बाजूबाजूने पुढे सरकत सुरत गाठले. मुघलांच्या आश्रयामुळे हे पाश्चात्य वखारवाले उन्मत्तपणे वागत असत. या वखारवाल्यांना धडा शिकवला तर मुघलांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असा महाराजांचा कगास होता. सुरतेसारख्या समृद्ध शहरावर हल्ला करून मुघलांची आर्थिक व्यवस्था खिळखिळी करणे हे या मोहिमेमागील प्रमुख उद्दिष्ट होते. शाहिस्तेखानाची फजिती होऊन ते दिल्लीकडे परतल्यानंतर मुघल सरदार जसवंत सिंग याने सिंहगडला वेढा घातला होता. परंतु महाराजांनी या वेढ्याला कोणत्याही प्रकारची किंमत न देता सुरतेवर हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुघल सेनेची त्रेधा तिप्पट उडाली. मराठी सुरतेच्या अगदी जवळ येईपर्यंत मुघल अधिकाऱ्यांना त्यांचा पत्ताच लागला नाही. हल्ला होताच तेथील मुघल अधिकारी किल्ल्यातच जाऊन बसला. तो शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही. पाश्चात्य वखारवाले भयभीत झाले. इंग्रज, डच इत्यादी युरोपीय व्यापाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने वखारींचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664 असे तब्बल 4 दिवस सुरत शहर शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. सुरतेच्या लुटीतील हाती आलेली संपत्ती रोकड, सोने, चांदी, मोती, रत्ने, वस्त्रे इत्यादी मिळून 1 कोटीच्या आसपास होती. शिवाजी महाराजांनी केलेल्या या मोहिमेचा संदर्भ डच, इंग्रज यांच्या पत्रातून आढळतो. इंग्रज प्रतिनिधी अँटनी सनात यांनी थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मराठ्यांनी त्याला पकडले आणि 300 रुपये दंड देऊन मुक्त केले. या हल्ल्यात सामान्य माणसाचे कोणतेही नुकसान झालेले नव्हते हे तत्कालीन दस्तऐवजांवरून लक्षात येते. या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव परदेशातही चर्चिले जाऊ लागले. सुरतहून आणलेल्या लुटीतून त्यांनी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग बांधला आणि मराठा आरमाराचा विस्तार केला. 10 जानेवारी 1664 रोजी शिवाजी महाराज माघारी परतले. परत जाताना त्यांनी लूट समुद्रमार्गे नेली असा उल्लेख पोर्तुगज दप्तरात सापडतो. सुरतेची दुसरी लूट 1670चा पावसाळा थांबला आणि शिवाजी महाराजांनी सुरतेवर पुन्हा छापा घालण्याचे ठरवले. या स्वारीच्या वेळेला महाराजांनी समुद्रमार्ग निवडला. 3 आणि 4 ऑक्टोबर 1670 रोजी त्यांनी सुरतेवर हल्ला केला. सुमारे 66 लाख रुपयांची लूट केली. परंतु यावेळी डच आणि इंग्रजांना संरक्षण दिले असावे. शिवाजी महाराजांनी आम्हाला कसलाही त्रास दिला नाही असा उल्लेख इंग्रज आणि डचांच्या कागदपत्रांमध्ये आढळतो. कारण महाराजांचे लक्ष मुघल होते. या स्वारीत त्यांच्याबरोबर मकाजी आनंदराव, व्यंकाजी दत्तो, प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे इत्यादी होते. हिरे, मोती, सोने, नाणी अशी सुमारे 50 लाखाची लूट या स्वारीत मिळाली.
लुटीची बातमी ऐकून औरंगजेबाला मोठा धक्का बसला. मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी दाऊद खान कुरेशी चांदवडला गेला. मोगलांचे मुख्य जिल्ह्याचे ठिकाण मुल्हेर हे होते. मराठे मोगल यात लढाई झाली ती 17 ऑक्टोबर 1670 ला. या लढाईत मोगलांचे अनेक सैनिक व सरदार जखमी झाले. मराठ्यांनी सुरतेचा खजिना नाशिक त्र्यंबक मार्गे सुरक्षितपणे स्वराज्यात आणला. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि आत्ताच्या राजकारणाबद्दल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.